नमस्कार, राम राम सगळ्यांना। आपण आता चेतन भाऊंच्या शेतामध्ये हे कोणतं वाहन पाहणी करण्यासाठी आलेलो आहे? विजेता कापूस वाहन आहे। कोणत्या मुजीविडू सीड्स कंपनीचे हे 858 विजेता कापूस वाहन आहे आणि तुम्ही वेळात वेळ काढून हा विजेता कापूस वाहन या ठिकाणी पाहणी करण्यासाठी आले। तर आपल्या दृष्टीने या विजेता कापूस वाहनामध्ये काय विशेष गुणधर्म आहे जे मी तुम्हाला सांगतो ते तुम्ही तुमच्या जागेवर उभं राहून बघा, जे ते इथं दिसतंय का। आता विजेता कापूस वाहन जो आहे हा एकदम लवकर येणारा कापूस वाहन आहे, बरोबर। म्हणजे विजेता कापूस वाहनामध्ये परिपक्वता जी बोंडांची बोंड धारण क्षमता ही इतर वाहनाच्या तुलनेमध्ये फास्ट आहे, लवकर आहे। तुम्हाला दिसू लागला का बाप्पा तुमच्या जवळच्या झाडाजवळ? हा, सरासरी 35, 40, 45 बोंड प्रत्येक झाडावर तयार झालेले आहेत, बरोबर आहे चेतन दादा? बरोबर आहे। मग काय फायदा होईल याचा आपल्याला? लवकर बोंड पक्के झाले, तयार झाले तर काय फायदा होतो आपल्याला? गुलाबी बोंडाळीच्या धोक्यापासून बचाव होतो, बरोबर आहे। चांगल्या प्रतीचा आपल्याला कापूस मिळतो, कापूस लवकर वेचायला येतो, त्याच्यामुळे आपल्याला मजुरीच्या खर्चात बचत पण होते। ज्यांच्या आता आपल्या अंजनगाव भागामध्ये रब्बीचं पीक पण बऱ्यापैकी होतं, बरोबर आहे का नाही? हो हो। तर ज्यांच्याकडे रब्बीची सोय तर ते शेतकरी ह्या विजेता कापूस वाहनानंतर वेळेत रब्बीची पेरणी करू शकतो आपण। दिवाळीनंतर गहू, कांदा, हरभरा, मक्का हा आपल्याला विजेता कापूस वाहन लवकर आल्याचा फायदा होतो, बरोबर आहे। दुसरी गोष्ट बघा, या विजेता कापूस वाहनामध्ये या ठिकाणी रस शोषक करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव अत्यंत कमी आहे। झाड एकदम हिरवगार आणि निरोगी आहे, दिसतंय का? आता चेतन भाऊंनी सांगितलं की फक्त 3 फवारण्या त्यांनी या ठिकाणी केलेल्या आहे, बरोबर आहे का चेतन दादा? हो हो बरोबर। म्हणजे कमी फवारणीमध्ये येणारा हा विजेता कापूस वाहन आहे। आता समजा एखाद्या वाहनामध्ये समजा 4 फवारण्या लागल्या आणि विजेतामध्ये 3च लागल्या, तर एक फवारणी आपली वाचली। सरासरी एका फवारणीचा एकरी खर्च किती चेतन दादा? 3,500 ते 4,000 रुपये खर्च येते, बरोबर। पण आपण 1500 रुपये धरा साधं बी औषध म्हटलं तर, आणि जर 10 एकर आपला कापूस आहे, 10 एकरामध्ये 1500 रुपये एकराप्रमाणे किती पैसे झाले? 15,000। म्हणजे जर आपण विजेता कापूस वाहन जर लावला तर आपला फवारणी खर्चात पण बचत होते आणि आपल्याला पीक निरोगी उत्पन्न होते, बरोबर आहे। तिसरी गोष्ट तुम्ही बघा, विजेता कापूस वाहनामध्ये झाडाचं स्ट्रक्चर तुम्ही बघा, उभट वाढणारं वाहन आहे, उभट उंच वाढणारं। म्हणजे आपल्या भागात जे तुम्ही कमी अंतरावर लागवड करता कापूस, तर म्हणजे कोरडवाहू हलक्या मध्यम जमिनीत तुम्ही याला 3 फूट बाय 1 फूट 3 बाय 9 इंच लागवड करू शकता। म्हणजे सामान्य लागवडीपेक्षा तुम्ही झाडाची संख्या वाढवू शकता, लागवडीचा अंतर कमी करून, बरोबर आहे का नाही? म्हणजे आपल्या उत्पन्नामध्ये 20 ते 25% वाढ। चौथा फायदा विजेता कापूस वाहनाचा असा आहे की हा विजेता कापूस वाहनाचा तुम्ही गोल आकाराचं बोंड आहे, फुटताना एकदम बलकेदार फुटतं, वेचायला बी सोपं जातं, मजूर आवडीनं वेचतं। आणि याचं वजन जे विजेता कापूस वाहनाचं, जे आपल्या भागामध्ये जे इतर प्रचलित जे वाहनं तुम्ही वापरता, आता मी नाव नाही घेणार, तुम्हाला माहिती आहे, पण इतर वाहनाच्या तुलनेमध्ये या विजेता सेगमेंटचे जे वाहन आहेत त्याच्यामध्ये 1 ग्रॅमनं वजन एका बोंडामागे शिल्लक आहे। म्हणजे आपल्याला वजन वाढलं म्हणजे उत्पन्नात वाढ होते। म्हणजे समजा असं धरा तुम्ही की समजा विजेतामध्ये बी 30 बोंड आहे आणि दुसऱ्या वाहनाला पण 30 बोंड आहेत, असं गृहीत धरा। पण जर आपल्याला एका बोंडामागे 1 ग्रॅम वजन वाढलं तर आपला किती कापूस वाढतो एका झाडावर? 30 ग्रॅम। 30 ग्रॅम कापूस वाढतो एका झाडावर, एक झाडावर। जर आपल्या शेतामध्ये जर समजा आपण 10,000 झाड, समजा किती 10,000 झाड, तर एका झाडावर तुम्हाला 30 ग्रॅम कापूस वाढतो, म्हणजे 10,000 झाडामागे 300 किलो कापूस वाढतो। म्हणजे 3 क्विंटलचा फरक एका ग्रॅमनं पडतो वजन कापूस जर असला तर, आहे का नाही? आणि आपल्या भागामध्ये पुन्हा आणखी एक आहे की कापूस विक्री करताना जिनिंगवाला म्हणा किंवा व्यापारी आपल्याला झडता विचारतो कापसाचा, आहे का आपल्या भागात झडता विचारतात का? तर विजेता कापसामध्ये तुम्ही जेव्हा कापूस वेचाल तर तुम्ही 10 किलो 5 किलो कापूस जिनिंगवाल्याकडे किंवा व्यापाराला द्या। आम्ही आता मागच्या वर्षी बऱ्याचशा शेतकऱ्याचा अंजनगाव, दर्यापूर, अकोट भागामध्ये कापूस नेऊन जिनिंगला झडता काढून पाहिला, तर 100 किलो कापसामागे 38-39 किलो रुईचा उतार आहे। म्हणजे झडता याला 38% पेक्षा जास्त आहे। आणि झडता जास्त म्हणजे
तुम्हाला बाजारभाव जास्त. म्हणजे असा नुजूडू कंपनी आता विजेता कंपनी आपल्या भागासाठी तर खात्री केली सगळ्यांनी. हो हो. आवडलं का सगळ्यांना? तर आपण आता गावागावामध्ये आमचे प्रतिनिधी जेव्हा तुमच्याकडे येतील, सगळ्यांनी नोंदणी केलीच असेल, परंतु गावामध्ये सुद्धा तुम्ही आता 40-50 शेतकऱ्यांची सभासद नोंदणी करून जेणेकरून आमचे प्रतिनिधी गावात येऊन तुम्हाला मार्गदर्शन करतील, तुम्हाला वेळेवर बियाणं पण उपलब्ध देतील आणि तुमच्या उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करतील, है ना. तर ज्यांनी पाहिलं नसेल त्यांनी आणखी पाहून घ्या आणि खात्री करा. आपण बाकीची चर्चा मंडपमध्ये करू. धन्यवाद. चालेल. या.